गुड इव्हनिंग फायटर्स. सर तुम्ही कुठे आहात? आलो की. रेंज इज नॉट अवेलेबल. हाय. चलो गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग. आता आपण समविषम ह्या संख्यांच्या लास्ट सेशन मध्ये एंट्री करणार आहे आपण. याच्यानंतर मग आपल्याला मूळ, सहमूळ, जोडमूळ हा पार्ट क्लिअर करायचा आहे. याच्या अगोदर काय केलं आपण? नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, समसंख्या, विषम संख्या, त्यांच्यावरचे प्रॉब्लेम्स है ना, आणि राहिलेले काही प्रॉब्लेम जे आहेत ते आजच्या लेक्चरमध्ये क्लिअर होतील आता. ओके चला सुरू करूयात मग. आता आजचं हे आपलं बघा संख्या चॅप्टरवरचं 6वं लेक्चर आहे. वेळ लागू द्या, पहिल्या चॅप्टरला आहे ना वेळ लागतो, लागू द्या. परंतु ह्याच्यामध्ये आपल्याला जे क्वेश्चन परीक्षेला विचारतात ते क्वेश्चन सगळे कळाले पाहिजे, आपल्याला अंडरस्टँड झाले पाहिजे. ठीक आहे. हा चला कार्तिक, हर्ष, स्वरा, चलो बानो जे नवीन विद्यार्थी जॉईन झालेत काल आज है ना, तर त्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, रिक्वेस्ट आहे की बाबा मागचे जे लेक्चर आहेत मागचे लेक्चर तुम्ही रेकॉर्डिंगचे पूर्ण अटेंड करा, तरच तुम्हाला हे लेक्चर कळतील की बाबा हे काय चालू आहे. अदरवाईज हे तुम्हाला कळणार नाही. ठीक आहे. यस ओके. चला मग आता सुरू करूयात. पहा आता इथून मागे जो पार्ट आपण समविषमचा स्टडी केला, तर त्याच्या नंतरचा काही जो पार्ट आहे की बाबा नंतरची सम, लगतची सम, ह्या टाईपचा तो आपल्याला इथे आता स्टडी करायचा आणि त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. पहा आता याच्यामध्ये समजा हा पहिला तुम्हाला प्रश्न दिलाय बघा, काय x ही एक विषम संख्या आहे तर खालीलपैकी समसंख्या कोणती? सरळ सरळ असं म्हटले. पहिले प्रॉब्लेम नोट करा आणि मग तुम्ही आन्सर सांगा मला. चला क्लिअर. झालं का बघा? क्लिअर. यस. चला कमेंट पहिले नोट करा बघा, क्वेश्चन नोट करा बरं. हा क्वेश्चन मी व्यवस्थित टाईप वाईज तुम्हाला तयार केलेले आहेत, त्याच्यामुळं PYQ सोबत आपल्याला बाकीचे क्वेश्चन घ्यायचेत ना, म्हणजे PYQ पण ऍड आहेत आणि टाईप वाईज व्यवस्थित अंडरस्टँडिंग साठी मी काही क्वेश्चन तयार केले, ते पण तुमचे फार इम्पॉर्टंट आहेत याच्यामध्ये. चला या ऑप्शन बी आले बघा काही जणांचं. हर्ष आले ऑप्शन बी. कार्तिक बेटा चल लिहिलं का? x ही विषम संख्या आहे तर खालीलपैकी समसंख्या कोणती? हा स्वरा 2 नंबर बी. गुड इव्हनिंग आहेत महाराज. चला थोडं लेट झाले. ओके. आता हे एक्झाम मध्ये आलेला प्रश्न आहे बरं. फर्स्ट जो प्रश्न आहे ना, असे मी 2 क्वेश्चन ऍड केलेत ओळखायचे आणि मग नंतरचे वेगळे क्वेश्चन आहेत. बर वेदांत बेटा 2 नंबरच्या व्यतिरिक्त कोणाचा आन्सर आलाय का? तुम्ही काय लॉजिक लावले बरं 2 नंबर करेक्ट आन्सर यायला? एवढं सोपं आहे हे. बर ठीक आहे. पाहता काय करायचं बाळांनो, याच्यामध्ये x ही काय दिले तुम्हाला? विषम संख्या दिले, बरोबर आहे. मग काय करायचं, x इक्वल टू कुठला तरी एखादा असा विषम अंक पुट करा. x इक्वल टू काय? कुठलाही विषम अंक, तुमची मर्जी, नो प्रॉब्लेम. x इक्वल टू 1 ठेवा, 3 ठेवा, 5 ठेवा, 7 ठेवा, काही ठेवा. राईट. ओके. मग आता आपण काय करू, समजा x इक्वल टू 3 ठेवलं मी, कारण x काय आहे? विषम आहे. विषम आहे ना x. हा तर 3 ठेवलं. तर आता काय करायचं बाळांनो, या एक्सच्या ठिकाणी 3 ठेवायचं, ज्याचं आन्सर तुमचं सम आलं ते तुमचा करेक्ट पर्याय. ठीक आहे. काय म्हटलं मी? त्यानं जर म्हटलं बाबा x हे विषम आहे तर x इक्वल टू काहीतरी विषम अंक घ्या, तुमची मर्जी, 1 घ्या, 3 घ्या, 5 घ्या.
आणि तो तुमचा याच्यामध्ये पुट करा. ज्या ऑप्शनमध्ये तुम्हाला विचारले काय सम, ज्या ऑप्शनमध्ये उत्तर तुमचं सम आलं ते तुमचा आन्सर असणार आहे. ठीक आहे, पहा आता या पहिल्या ऑप्शनमध्ये पुट करा. x इक्वल टू 3 ठेवा. 3 प्लस 6 इक्वल टू 9. 9 काय आहे, विषम आहे, त्यानं सम विचारले, होईल का, नाही. चला याच्यात पुट करा. x इक्वल टू 3. 2 इंटू 3 प्लस 7 म्हणजे 6 प्लस 7 13. 13 तुमचं सम आहे का, नाही, म्हणजे सेकंड वाले रॉंग झाला. ठीक आहे, पुढे आता इथे पुट करा. 2 इंटू 3 6 प्लस 4 10. 10 सम आहे का, हो. इथे 3 प्लस 4 7. 7 सम आहे का, नाही. ऑप्शन थर्ड करेक्ट. आता इथून पुढे हा प्रश्न कधीच चुकला नाही पाहिजे कोणाचाच. ठीक आहे, मेथड कळाली तुम्हाला. इथून पुढे हा प्रॉब्लेम कोणाचाही रॉंग झाला नाही पाहिजे. मेथड्स अंडरस्टँड झाली का, कळालं ना आता. ओके, मग या पद्धतीने ना बाळांनो आपल्याला हे प्रश्न असा आला की त्याला असं चेकआउट करायचं. याच्या 2x आहे, याच्या 2x आहे म्हणून ह्याला सम म्हणायचं असं नाही. फायनल आन्सर काय येतंय, सम आलं पाहिजे, ते तुमचं आन्सर करेक्ट असणार आहे, तो तुमचा ऑप्शन करेक्ट असणार आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट. आता नेक्स्ट वाल्यामध्ये सांगा काय आहे पहा. x ही एक विषम संख्या आहे तर पर्यायामधील कोणती संख्या सम आहे. चला आता अशी संख्या ठेवा की बाबा इथं मायनस असल्यामुळे ना, आता समजा तुम्ही इथं x इक्वल टू 3 ठेवलं, 3 मायनस 6 -3 येते, मग तसं नको, प्लस येईल म्हणजे अंडरस्टँडिंगला सोपं जाईल. अशी संख्या ठेवा, मोठी ठेवा, x इक्वल टू 6 पेक्षा मोठी ठेवा. पण काय पाहिजे, x ही काय एक विषम संख्या आहे. ठीक आहे, आता तुम्ही सांगा. बोला. चला ऑप्शन नंबर 4 आले. बर, आता x इक्वल टू काय म्हटलंय त्यानं, x ही तुमची एक विषम संख्या आहे. बरं ठीक आहे, x इक्वल टू विषम अंक काहीतरी ठेवा, पण कसा ठेवा बाबा, इथं 6 आहे बघा, x मायनस 6, तर इथं जर समजा 3 ठेवलं, 3 मायनस 6 म्हटल्यानं थोडंसं येते, 5 मायनस 6 म्हटलं की काय ते मायनस मध्ये येते, मग ते नको यायला म्हणून 6 पेक्षा मोठी अशी संख्या ठेवा जी विषम आहे. मग 7 ठेवा, 9 ठेवा, 11 ठेवा, काही ठेवा. आपण समजा 9 ठेवलं, काही मर्जी नाही याच्यामध्ये की हेच ठेवा म्हणून, काही ठेवू शकता. ठीक आहे, पा तरी तुमचं ऑप्शन काही जणांचं डी आले, काही जणांचं बी आले. आलं ना वेगळं वेगळं, मग लक्षात घ्या आता काय ते. चला इथं पुट करा बरं. हा, तर x इक्वल टू 9 पुट करा. 9 मायनस 2 आन्सर काय आलं, 7. आपल्याला काय पाहिजे, समसंख्या. आपल्याला काय पाहिजे, इव्हन नंबर, बरोबर आहे ना. मग हा इव्हन आहे का, नाहीये, मग ऑप्शन फर्स्ट रॉंग. चला इथं पुट करा. 9 प्लस 2 11. 11 इव्हन आहे का, नाहीये, चला कॅन्सल. इथे 9 मायनस 6, बोला 9 मायनस 6, तर हे येतं तुमचं 3. 3 इव्हन आहे का, नाहीये, रॉंग. इथं पुट करा. 9 इंटू 2 18. 18 काय आहे, सम आहे, इव्हन आहे, ऑप्शन लास्ट. ऑप्शन लास्ट. कळालं का आता. या पद्धतीचे ना अशा यानं तुम्ही हे सॉल्व करायचे बाळांनो प्रॉब्लेम. किती सोपी मेथड आहे. बरं इथं 9च ठेवास काय ना, 11 पण ठेवू शकता, 7 पण ठेवू शकता, तसं 3 पण ठेवू शकता. पण मग इथं काय होतंय ना, इथं थोडंसं मायनस असल्यामुळं मायनस आन्सर येतंय, मग थोडं तुमचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून. यस, ओके. हां चला कार्तिक महाराज, झालं 2 प्रश्न कळाले. आता यानंतर जर समजा तुम्हाला अशा टाईपचे प्रश्न आले तर लगेच सेकंदात सॉल्व करता आले पाहिजे. आलं लक्षात. ओके चला मग आता पुढे पुढे बघा काय आहे. आता ह्याच्यामध्ये बर सगळ्यांना एक विनंती आहे, 3री ते 8वी पर्यंतच्या जेवढ्या शालेय स्पर्धा परीक्षा आहेत, मग बाळांनो त्याच्यामध्ये स्कॉलरशिप असेल, मिशन आरंभ असेल, नवोदय असेल, NMMS असेल, 7वी स्कॉलरशिप असेल, 4थी स्कॉलरशिप असेल, कोणतीही तुमची स्कॉलरशिपची परीक्षा असू द्या, त्या सर्वांचं मार्गदर्शन आता आपल्या ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती चालू आहे.
सकाळी 2 क्लास होतात, 6 ते 7 आणि 7 ते 8. त्याच्यामध्ये 8वी NMMS चा क्लास होतो आणि 4थी मराठी मीडियमचा क्लास होतो. इव्हिनिंगला तुमच्या अगोदर आता 4थीचा झाला, आता तुमचा, आणि याच्यानंतर पुन्हा 7:30 ते 8:30 मध्ये 7वी स्कॉलरशिपचा क्लास होतो. तर सगळे क्लासेस चालू झालेले आहेत. त्याच्यामुळे जे कोणी विद्यार्थी असतील त्या सर्वांना, तुमच्या ओळखीचे जे असतील त्या सर्वांना सांगा बाळांनो की आता सर्व बॅचेस स्टार्ट झालेले आहेत, सिलेबस पण स्टार्ट झाला आहे. पहिलं युनिट अर्ध सर्व विषयांचं संपलेलं आहे. मग ते इंग्लिश ग्रामरचं असेल, मराठी व्याकरणाचं असेल किंवा गणित बुद्धिमत्ता असेल, सगळ्यांचं जवळपास पहिलं युनिट हाफ कंप्लीट झालेलं आहे. आलं लक्षात? नंतर मग आपल्याला वेळ कमी असतो, त्याच्यामुळे आपण पहिल्यापासून व्यवस्थित याला अटेंड करायचं असतं. ओके, तर हे तुमच्या मागे काम आहे, सर्वांना सांगणे. ओके, यस. चला या मग आता आपल्याला बाळांनो थोडंसं वेगळ्या टाईपचे प्रश्न येतात. मागचं जे आहे ना ते समजलं काय करायचं? यस, नो प्रॉब्लेम. ओके, आता इथे ना थोडंसं वेगळ्या टाईपचा प्रॉब्लेम आहे. हा, आता तुम्हाला नोट पाठ पाहिजेत. मी समविषमच्या नोट लिहून दिल्या ना, त्या समविषमच्या नोट पाठ पाहिजे तुम्हाला, लर्न झाल्या पाहिजे, रिमेंबर पाहिजेत, ऑल नोट्स. ओके, बरोबर आहे, तरच हे प्रॉब्लेम सुटतात. पण मी तुम्हाला तेव्हाही सांगितलं होतं, ध्यानात राहिल्या तर ठीक आहे, नाही राहिल्या तर सोडून द्या, नो प्रॉब्लेम. यावरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना मी तुम्हाला एक जुगाड सांगणार आहे. आता जुगाड बघा, काय जुगाड आहे. हां, तर पहिले मला या प्रश्नाचं उत्तर सांगा. मागचे 2, हा तिसरा प्रश्न आहे. या प्रश्नाचं पहिले मला आन्सर सांगा, मग मी तुम्हाला पुढे बोलीन काय करायचं. ठीक आहे? हां, तुम्हाला काय वाटतं की याच्यातलं बी या समसंख्येनंतरची लगतची विषम संख्या कोणती? चला विचार करा. चुकलं तर चुकलं, रॉंग तर रॉंग, नो प्रॉब्लेम. हे काय आहे बाळांनो? लगतची. काय आहे? लगतची. ठीक आहे. फाइंडिंग इमिडिएट. इमिडिएटचा अर्थ काय होतो? ऍडजस्टंट. इमिडिएटचा अर्थ काय होतो? ऍडजस्टंट. मग ऍडजस्टंट म्हणजे काय? लगतची, बाजूची. मग ती मागची असेल किंवा पुढची असेल, पण यानं काय म्हटलंय? नंतरची म्हणजे पुढची. ओके, पण बाजूची. अशी 5वी 7वी 8वी 9वी 10वी असं काय नाहीये, लगेच बाजूला असलेली लगतची, असं त्याचं मिनिंग आहे. ठीक आहे. आणि चला, काहींचं ए आलंय ऑप्शन, काहींचं सी आलंय. बरोबर आहे आयत महाराज? ये सात्विक बेटा, तुझं सी आलंय. बर, चला कंप्लीट. हा, सांगा तुम्हाला जे वाटतं ते. शौर्या, ए आलं बाळा तुझं? बर, ठीक आहे. हर्ष ए, स्वरा ए. बर, आता एक लक्षात घ्या बाळांनो, काय आहे, जर तुम्हाला ऍडजस्टंट, इमिडिएट, लगतची, समविषम कोणती संख्या विचारो, तुम्हाला मी एक टेक्निक सांगतो, पहा आता काय करायचं. आता पहिल्यांदा जी संख्या तुम्हाला गिव्हन आहे ती लिहून टाका. लिहिलं. ओके, नंतरची म्हटलंय प्लस करायचं. इथपर्यंत सेम, कोणती संख्या असो, काही असो. हा, जी संख्या दिली ती लिहायचं. नंतरची म्हटलं प्लस करायचं, पूर्वीची म्हटलं मायनस करायचं. ठीक आहे. बर, आता तुम्हाला एक इथं बघायचं काय, बघा की ही जी बी दिले, ही बी दिलेली संख्या तुमची इवन आहे का ऑड आहे, सम आहे का विषम आहे? बघा बरं. तर ही तुमची दिलेली बी संख्या काय आहे? सम. बरोबर आहे. काय आहे? सम. आणि तुम्हाला विचारली काय? विषम. विचारली काय? विषम. सम दिले आणि विषम विचारले. कोणती? लगतची. हा, याच्यात 2 प्रकारचे प्रॉब्लेम असतात. एक असते लगतची म्हणजे बाजूला असलेली, आणि एक असते 7वी 8वी 15वी 50वी, ते वेगळं, ते पुढे प्रॉब्लेम आहेत. हा, पहा, तर तुम्हाला दिले काय? सम, आणि लगेच बाजूची काय विचारलं? विषम संख्या विचारलं. पहिली स्टेप काय आहे ते लिहून घ्या. नंतरची म्हटलंय प्लस करा. आता इकडे या इकडे. तुम्हाला भानगड माहिती आहे? शब्द भानगड, मराठी शब्द आहे बघा हा. भानगड माहिती आहे, गावामध्ये यूज करतात. या इकडे. जेव्हा पहा समसंख्या असेल आणि तुम्हाला
पुढे विषम विचारली असेल, दिले सम विचारले विषम, किंवा विषम दिले आणि सम विचारले, म्हणजे वेगळं वेगळं, सम दिले विषम विचारले किंवा विषम दिले सम विचारले, तर असं जेव्हा असेल तर इथं म्हणायचं, बघा काय शब्द लिहितोय मी, मराठी गावरान शब्द आहे भानगड एकची. भानगड काय म्हणायचं, एकची. ठीक आहे, भानगड एकची. काय म्हटलं मी, जर समजा तुम्हाला सम दिले आणि विषम विचारले किंवा विषम दिले सम विचारले, म्हणजे वेगळं वेगळं, सारखं आहे का, वेगळं वेगळं, तर यावेळेस काय म्हणायचं, भानगड एकची. ठीक आहे, बर समजा तुम्हाला असं दिलं असतं, त्यानं सम दिले आणि समच विचारली, म्हणजे बी या समसंख्येनंतरची लगतची समसंख्या कोणती असं विचारलं असतं, किंवा विषम दिले आणि विषमच विचारलं असतं, सारखं सारखं सम सम विषम विषम, तर यावेळेस म्हणायचं बाळांनो भानगड दोनची. काय म्हणायचं, भानगड दोनची. ठीक आहे, भानगड दोनची. आता हे तुम्हाला बाजूला लिहायचंय, त्या प्रॉब्लेमच्या बाजूला लिहा, मार्जिनवर लिहा, कुठे लिहा, पण हे तुम्हाला लिहायचंय. जेव्हा वेगळं वेगळं असतं भानगड एकची, सारखं सारखं असतं भानगड दोनची, मग ते इथं सम असेल विषम विचारेल किंवा विषम देईल सम विचारेल, किंवा सम दिले विषम सम दिले समच विचारेल किंवा विषम दिले विषमच विचारेल. तर सारखं सारखं असेल भानगड दोनची आणि वेगळं वेगळं असेल भानगड एकची. आलं लक्षात? चला, एवढं झालं असेल तर डन बोला, मग मी पुढे बोलतो काय करायचं आपल्याला. पाहता हा झालं का बघा तुमचं हे लिहिणं, भानगड लिहिणं का. भानगड म्हणजे काय रे, भानगड करणे म्हणजे काय, काहीतरी आगाऊपणा करणे है ना. आपण काय म्हणतो, लईच भानगड आहे राव ही, है ना. अभ्यासाची एक काय भानगड आहे की बघा, ही एक लवकरच समजत नाही. इंग्रजीची काय भानगड आहे की इंग्रजी समजतच नाही लवकर, गणित डोक्यात घुसतच नाही, लई अवघड गणिताची भानगड राव असं म्हणणार का. मग हे ते भानगड शब्द आहे. हा ओके, चला या आता याला कसं सॉल्व करायचं पहा. झालं तुमचं सगळ्यांचं लिहिणं पलीकडचं. ओके, या इकडे. आता पहिली स्टेप काय, जी संख्या दिले ती लिहा. मला माहित नाही ती सम आहे का विषम आहे काय आहे माहित नाही, लिहिलं. प्लस नंतरची म्हटलंय प्लस करा, पूर्वीची म्हटलं मायनस करा. ठीक आहे, ओके. आता इथून पुढे काय करायचं, वरती बघायचं. दिले काय सम, विचारले काय विषम, भानगड कितीची एकची, त्याच्या पुढे एक लिहून टाकायचं. संपलं उत्तर b+1. काय आलं, b+1. बघा किती सोपं आहे. पण हे जे आहे ना, हे कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे असे. आता तुम्हाला नोट पाठ करायचं ध्यानात आहे का, मी नोट लिहून दिल त्या की कुठल्याही समसंख्येमध्ये एक मिळवल्यास लगतची विषम संख्या मिळते, कोणत्याही समसंख्येमधून एक वजा केल्यास लगतचीच विषम संख्या मिळते, हे ध्यानात आहे का. नाही तर नाही, नसू द्या ना, पण हे पॉइंट लक्षात राहू द्या मग. ठीक आहे, चला पुढे. ओके, डन. नेक्स्ट क्वेश्चन. हा सांगा बरं आता इथं काय आहे. p-19 या विषम संख्येपूर्वीची लगतची समसंख्या कोणती. सांगा. बोला आता. फास्ट हो द्या. कंप्लीट झालं का बघा. चला आंसर बोला फास्ट. एवढा वेळ है का बात कर रहे तुम भी. हो, अरे आत्ताच सांगलेलीच पद्धत, सेम मेथड यूज करायची, काहीच एक्स्ट्रा लावायचं. फक्त तुम्हाला काय आलं पाहिजे माहितीये, मायनस. 1-2 मिनिट थांबा. तुम्हाला बेरीज वजाबाकी आली पाहिजे बाळांनो, ती मी ऑलरेडी बेसिक मध्ये घेतले. -3
-8 याचा आन्सर काय येतं? -25 + 5 याचा आन्सर काय येतं? मला पहिले 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवा बरं. इकडे 10 - 12 याचा आन्सर काय येतं? 7 - 2 याचा आन्सर काय येतं? हे मी शिकवलं तुम्हाला पण माहिती आहे. शाळेमध्ये झालं ना आपल्याला, फार पहिली दुसरीला असतानाच झालेलं आहे. ठीक आहे, सांगा आता काय असेल हे. ज्यांना जमतं त्यांनी सांगा, अदरवाईज मी सांगतोच की लगेच. मला हे सांगा, यांचा आन्सर काय यायला पाहिजे? -3 - 8 याचा आन्सर काय यायला पाहिजे? नाही 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 आहेत महाराज, नाही, ही मिस्टेक नाही करायची. जा आपल्या याच्यामध्ये, जा ॲपमध्ये जायचं आणि ॲपमध्ये सर्वात पहिले बेसिक गणित नावाचा मी पार्ट घेतला आहे. काय बेसिक गणित? त्याच्यामध्ये बेरीज कशी करायची, वजाबाकी कशी करायची, हा पार्ट मी तिथे शिकवलेला आहे. ठीक आहे, मग तिथे आहे ना, हे मी लिहून दिलतं की जर दिलेल्या दोन्ही संख्यांचे साईन सेम असतील, चिन्ह सारखं असेल, तर यांची बेरीज करायची 11 आणि जे साईन असेल ते द्यायचं. आलं लक्षात? ओके, हे महत्वाचं आहे, तरच हे प्रॉब्लेम करेक्ट येतात, अदरवाईज रॉंग होते. मायनस शौर्या -11 येतं, नॉट 11. ओके, आता इथे बघा, एक साईन मायनस आहे, एक साईन प्लस आहे, तर यांची सबट्रॅक्शन करायची. मग सबट्रॅक्शन आली 20, कोणाचं साईन द्यायचं? लार्ज नंबरचं साईन द्यायचं. लार्ज नंबर कोण आहे? 25, त्याचं साईन मायनस आहे, मग मायनस द्यायचं. इकडे या, हां इथे पण एक प्लस आहे, एक मायनस आहे, सबट्रॅक्शन करा. कोणाचं साईन द्यायचं? लार्ज नंबरचं. कोण आहे? 12चं साईन मायनस. इथे एक प्लस आहे, एक मायनस आहे, सबट्रॅक्शन करा. केलं. कोणाचं साईन द्यायचं? लार्ज नंबर. लार्ज नंबर कोण आहे? 7 काय आहे? प्लस, म्हणजे +5. आलं लक्षात? हे रॉंग नाही झालं पाहिजे बाळांनो. हे जर आपल्याला रॉंग होत असेल तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येणार नाही. मग यासाठी मी पहिले 2 लेक्चर बेसिक मॅथचे घेतलेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला ऍडिशन सबट्रॅक्शन शिकवलेलं आहे. ठीक आहे, ओके, चला मग आता क्लिअर झालं. हां, या इकडे. आता मला तुम्ही हे सांगा, बघा दिलेली संख्या काय बाळांनो, मला माहिती नाही ती काय, सम आहे, विषम आहे, ऑड इव्हन काय माहित नाही. दिलेली संख्या नोट करा. चला, P - 19 केलं. आता मी तुम्हाला काय सांगितलं? नंतरची म्हटलंय का पूर्वीची? पूर्वीची म्हटलंय. चला मायनस करा. पूर्वीची म्हटलंय, मायनस करा. हे मायनस कशासाठी? पूर्वीची म्हटलंय म्हणून. पहिले ही दिलेली संख्या लिहिली, त्याच्यानंतर मायनस करा. केलं. मायनस का केलं? पूर्वीची विचारली म्हणून. ठीक आहे, मायनस केलं. आता पुढे या. दिलेली संख्या P - 19 याच्याकडे बघून ठरवायचं नाही की बाबा ती सम आहे का विषम आहे. ठीक आहे, त्याच्या पुढचं वाक्य वाचायचं. P - 19 P - 19 या विषम संख्ये, म्हणजे याचा अर्थ ही काय दिले? तुम्हाला विषम संख्या दिले. P - 19 ही काय दिले? विषम संख्या. याच्याकडे ठरवून बोलायचं नाही, म्हणजे याच्याकडे बघून ठरवायचं नाही की बाबा ही काय आहे. इथं 20 असेल, कधी 28 जरी असला असतं, त्यानं म्हटलं असतं ही विषम आहे, तर विषमच घ्यायचं. आपल्या मनानं तिथं लिहायचं नाही की बाबा ही सम आहे का विषम आहे. ठीक आहे, चला मग पूर्वीची म्हटलं मायनस. आता तुम्हाला विषम दिले आणि सम विचारले. लगतची, ही कशाची गोष्ट आहे? लगतची. तुम्हाला विषम दिले, सम विचारले, वेगळं वेगळे. भानगड कितीची? भानगड 1ची. मग इथे 1 लिहा. संपलं. संपलं, क्लिअर. मग आता पहा P. आता -19 -1 दोघांचे चिन्ह सारखे, त्यांची करा सम. केली बेरीज, सम. कोणाचंही साईन द्या, दोघांचंही साईन सेम आहे, म्हणजे P - 20 हे करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन सेकंड. ऑप्शन सेकंड. चला, कळालं? कळालं का? हा, म्हणून तुम्हाला म्हटलं की हे बेसिकचा जो पार्ट असतो ना, आयुष्यामध्ये कुठलंही कधी कुठेही जा बाळांनो, तुम्हाला अडचण एकाच गोष्टीची येते, बेसिक. आणि हे बेसिक कधी क्लिअर करतो आपण? हे इयत्ता 4थी पर्यंतचे जे शाळेमध्ये आपण शिकतो ना बाळांनो, त्या शाळेमध्ये शिकत असताना 4थी पर्यंतच्या अभ्यासक्रमामध्ये सगळे बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे. बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार. तरच आपल्याला पुढे इकडे अडचण येत नाहीये, मग स्पर्धा परीक्षेत अडचण येत नाहीये. पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ह्या गोष्टी जमत नाहीत बाळांनो. आपण तर 5वीला आहे, त्यांना सुद्धा जमत नाही येतं. त्यांची तर 12वी होऊन गेलेली आहेत. मग ही अडचण कशामुळे आली? त्यांनी बेसिक शिकले नाहीत. बरोबर आहे ना? बरं, बेसिक शिकायला आता शाळेमध्ये
एका शिक्षकाला पूर्ण वर्ग सर्व विषय सांभाळायचे असतात, वरून त्याच्यात स्कॉलरशिप आली, त्यात बरंचसं काम आलं, बरोबर आहे, महाराष्ट्र शासनाचे काम आले. त्या शिक्षकाच्या मागे एवढे काम आहेत की त्याला हे विद्यार्थ्यांना काय येतं काय येत नाही ह्याचा अनालिसिस करायला सुद्धा वेळ नाहीये. एवढे काम आहेत त्यांना महाराष्ट्र शासनाचे. मग ते काय कसं काय होणार आहे? त्याच्यासाठी आपल्याला घरी स्वतः है ना, तुम्हाला जर नाही काही जमलं ना, समजा तुमचे मम्मी पप्पा शिकलेले असतील त्यांना विचारा है ना, पण ह्या गोष्टी तिथेच क्लिअर करायच्या बळा ना, आता अडचण यायला नाही पाहिजे अशी. म्हणून मी पहिले लेक्चर घेतलेत 2, आणि ते लेक्चर ज्यांना जमत नाही ना बेसिक त्यांनी बघून घ्यायचं बरं. ओके, म्हणजे तुम्हाला कधीच अडचण येणार नाही. दुसरं एक महत्वाचं काय बाळांनो मला सांगा, 1 मिनिट प्रश्न लिहिण्याच्या अगोदर एक हे सांगा मला फक्त साईन सांगा कोणाचं काय आहे. समजा मी लिहिलं -17 + 19 -2 + 20 असं दिलेलं आहे. ठीक आहे. आता सांगा बरं, या 2चं साईन काय आहे? प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं? म्हणजे त्या नंबरच्या पुढचं साईन घ्यायचं का त्याच्या मागचं घ्यायचं? काय म्हटलं मी? त्या नंबरच्या पुढचं साईन घ्यायचं का मागचं घ्यायचं? कोणतं साईन घ्यायचं? तर बाळांनो, या नंबरच्या पुढे जे साईन असतं ना ते साईन त्या नंबरचं घ्यायचं, मागचं घ्यायचं नाही. मी जर विचारलं 19चं साईन काय, तर प्लस आहे. 19चं मायनस नाही, 19चं मायनस नाही आहे. 2चं काय, त्याच्या पुढचं मायनस. या 20चं काय, प्लस. इथं 17चं काय, मायनस. हे साईन ओळखता आलं पाहिजे, म्हणजे कन्फ्यूज होणार नाही. ठीक आहे ना. आणि चला या इकडं. ओके, घ्या आता प्रॉब्लेम. चला प्रॉब्लेम घ्या. व्यवस्थित जसं सांगलं ना मी त्या पद्धतीनं तुम्ही सॉल्व्ह करा. तुमचं उत्तर रॉंग होणारच नाही बाळांनो. पण ह्या बेसिक गोष्टी माहीत पाहिजे त्याच्यात, नाहीतर सगळी प्रोसेस माहिती, प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा, पण जर हे प्लस मायनसचा गोळ झाला मग गेला प्रश्न. ठीक आहे. आणि चला फास्ट हो द्या. आता हाच सिलेबस तुम्हाला 7वी स्कॉलरशिपला आहे बाळांनो. काय? हाच सिलेबस तुम्हाला 7वी स्कॉलरशिपला आहे पुढे. मग इथं जर क्लिअर झाला तर पुढे शिकण्याची गरजच नाही त्याला. चला बोला आता काय काय आलं तुमचं आन्सर? प्रणवचं आलं डी, 4 नंबर. बरोबर आहे का? मागच्याच आहे ते डी. चला झालं का? पा लगतची, हे वर्ड लक्षात राहू द्या. लगतची विचारलंय बाजूची. काय करायचं? पहिले दिलेला नंबर तर लिहा. दिलेला नंबर जशास तसा लिहा. काय दिलाय? 26 - झड दिलंय. ठीक आहे. ओके. नंतरची विचारलं का पूर्वीची? नंतरची. मग तुम्हाला काय म्हटलं मी? नंतरची म्हटलं की प्लस करा, केला प्लस. आता ही 26 - झड ही संख्या सम आहे का विषम आहे? त्या 26 कडे बघून ठरवायचं नाही. त्यानं काय म्हणतंय, फक्त जर अंकच असतात तेवढा, म्हणजे संख्या 26, तर मग म्हटलं असतं बा ही सम आहे. पण -झड आहे. झेडची किंमत कोणाला माहिती काय आहे? माहित नाही ना. त्याच्यामुळं आपण याच्याकडे बघून ठरवायचं नाही बाळांनो की हे सम आहे का विषम आहे. पाहता, या विषम म्हणजे दिलेली संख्या काय आहे? विषम. दिलेली संख्या काय आहे? विषम. थोडं डोकं लावा ना, डायरेक्ट उत्तर नका सांगू. पहा, विषम. आणि तुम्हाला विचारलं काय? विषमच. विचारलं काय? विषम. बरोबर आहे. यस, विचारलं काय? विषम. मग मला सांगा, विषम दिले आणि विषमच विचारले. विषम दिले, विषमच विचारले. ठीक आहे. विषम दिले, विषमच विचारले. भानगड कितीची? बघा, विषम दिले, विषमच विचारले. भानगड कितीची? 2ची. मग इथं 2 लिहा. तुम्ही ना पर्यायाकडे बघायचं ना कशाकडे बघायचं. काय सांगितलं त्या स्टेपनं सॉल्व्ह करा. शेवटपर्यंत ऑप्शनकडे बघू नका, सॉल्व्ह होईपर्यंत. त्याच्याकडे बघितलं की मग तुमचं ऑप्शन चुकतं. आता बऱ्याच जणांनी काय गोळ घातलाय सांगतो. नंतरची म्हटलंय मग 26च्या पुढे गेलेत, काही जण मागे गेलेत, असा गोळ घातला. तसं नाही करायचं. या इकडे. आता इथं संख्यांची बेरीज करा. 26 प्लस आहे, 2 पण प्लस आहे. 26 + 2 वाटल्यास बाजूला घ्या बा, एक स्टेप वाढवा, +2 करा आणि हा -झेड जशास तसा. मग या दोघांची बेरीज काय आली बाळांनो? 28. 28 - झेड हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. कुठे आहे ऑप्शन? 3 नंबर. पहिला ऑप्शन इकडे गेले. 3 नंबरचं करेक्ट आहे. हे बघा, गोंधळ बिलकुल होऊ द्यायचा नाही. मी फार एकदम स्टेप बाय स्टेप सांगितलंय, एकदम सोप्या आहे ना.
कसं? पहिले परत एकदा सांगतो या. पहिले तुम्हाला काय करायचं, जी संख्या दिले ती जशास तशी लिहा. या ऑप्शनकडे बघू नका. ऑप्शनकडे बघलं की तुमचं चुकणार, 100% चुकणार. पहा आता. हा, तर दिलेली संख्या लिहा 26 मायनस झड. लिहिली? बरं लिहिली. आता पुढे या. लगत नंतरची म्हटलं का पूर्वीची? नंतरची. मग काय करायचं? नंतरची म्हटलं की प्लस करायचं. हे घ्या प्लस. आता काय करायचं? दिलेली संख्या तुम्हाला सम आहे का विषम आहे? तर ही विषम आहे. हे बघा 26 मायनस झड या विषम संख्येनंतरची, म्हणजे ही विषम आहे. आणि विचारलं काय? विषमच. विषम दिले, विषम विचारले, सारखं सारखं असेल तर भानगड 2ची. चला इथं 2 लिहा. लिहिलं. संपला. आता तुम्हाला पुढचा खेळ खेळायचा आहे. बेरीज करायची का वजाबाकी करायची, है ना? इथंच तर मग चुकायलंय आपलं. बेरीज करायची का वजाबाकी करायची? मग यासाठी तुम्हाला काय म्हटलं, 2च लेक्चर आहेत बाळांनो सुरुवातीचे. तेवढे तरी एकदा बघून घ्या, म्हणजे आयुष्यात तुम्हाला कधीच आहे ना बेरजेचा आणि वजाबाकीचा गोंधळ कधीच होणार नाही तुमच्या कॅल्क्युलेशन मध्ये. ठीक आहे. बरं, तुम्हाला इथल्या इथं नसेल कळत तर संख्या संख्या जवळ घ्या. बघा 26 जशास तसं. 26 प्लस आहे बरं, याच्या पुढचं साईन घ्यायचं. झड मायनस आहे, 2 काय प्लस आहे, प्लस 2 आणि मायनस झड ॲज इट इज. आलं लक्षात? आता संख्या संख्यांची बेरीज करता येते की नाही आपल्याला? 26 प्लस 2 28 मायनस झड. मग असा पर्याय आता बघा कुठं आहे, तर 3 नंबरला आहे. अगोदरच पर्याय बघत राहा त्याच्याकडे, मग बघल्यानंतर तुमचं डोकं फिरायला लागतं पर्यायाकडे बघून. कुणीकडे चालता मग? बरोबर आहे. त्याच्यामुळं पर्यायाकडे बघायचं नाही. यस, सगळं झाल्याच्या नंतर मग बघा तुम्ही. ओके, चला मग डन, कंप्लीट. हा, पुढे या. आता सांगा. पुढील क्रमाने म्हणजे लगतची. हा, एक लक्षात घ्या. पुढील क्रमाने म्हणजे लगतची. हे परीक्षेला आलेला प्रश्न आहे. म्हणजे काय? लगतची. सांगा आता. डी येतं, यालाही सोपं आहे. आज कधी आहे ना स्टडी करताना असा करायचा की तो प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे. बघा आता तुम्ही 5वीला आले, आता चौथीमध्ये बऱ्याच गोष्टी शिकल्या, आता 5वीला आले, आता तुम्ही थोडंसं मॅच्युअर झालेत बाळा, तुम्हाला गोष्टी समजायला लागतात आता ह्या, है ना? आणि स्कॉलरशिपचा जो 5वीचा वर्ग आहे, इथून पुढे आपल्या स्पर्धा परीक्षांचा बेस तयार होतो बाळांनो. ह्या जशास तसे हे जे प्रॉब्लेम आहेत मी तुम्हाला उद्या दाखवीन वाटल्यास, जशास तसे प्रॉब्लेम पोलीस भरतीच्या परीक्षेला आलेत, जशास तसे. ठीक आहे. त्याच्यामुळं हाच तुम्हाला पुढे सिलेबस आहे. चला, ऑप्शन डी आयतचं आलं, सात्विकचं आलं, शौर्याचं आलं, हर्षचं आलं, अजून कोणाचं? बरं, चला या. आता काय करा, दिलेली संख्या लिहा. काय आहे? पी. हे लिहिलं पी. नंतरची म्हटलं का? त्या पुढील म्हणजे नंतरची. बरं, आता पुढील म्हटलंय, नंतरची घ्या. पुढील म्हणजे याचा अर्थ प्लस करा. केला प्लस. आता या इकडे. दिलेली संख्या पी काय आहे? विषम. विचारली काय तुम्हाला? सम. बघा, विषम दिले, सम विचारले, विषम दिले, सम विचारले, विषम दिले, सम विचारला असेल तर भानगड कितीची? 1ची. बरोबर आहे. मग ती भानगड 1 लिहा. संपलं. हेच तुमचा आन्सर आहे. मग कुठं आहे असा ऑप्शन? बघा लास्ट. कळालं? आला आता समजलं? ओके, चला पुढे. प्रश्न लिहून घ्या अगोदर. ज्यांनी लिहिलं नाही त्यांनी, ज्यांनी लिहिलेलं नाही त्यांनी प्रश्न लिहून घ्या. एक्झाम मध्ये आलाय बरं हा प्रश्न. चला फास्ट हो द्या. झालं? ओके. आता पुढच्याचा आन्सर सांगा बरं मला. उद्याला आपल्याला मूळ सहमूळ जोडमूळ शिकायचंय. वापस पुन्हा आलं बघा तसं. याचा पहिला पर्याय इथं आहे रे बाळांनो, हे इथं आहे. हा दुसरा, हा पहिला पर्याय, हे दुसरा, तिसरा, चौथा. आता पहिले प्रश्न नोट करा, क्वेश्चन लिहून घ्या आणि काय दिले बघा. लगतची इमिडिएटली
पुस्तकामध्ये आपल्याला ह्या टाईपचा असं स्टेप बाय स्टेप दिलेलं नाही. सगळी खिचडी करून टाकली. तो हाणला पाहिजे त्या पुस्तकावाल्याला बी, त्यानं जे मांडले त्याला बी. अरे काहीतरी विद्यार्थ्याला समजण्यासारखं लिहा ना त्याच्यात. 4-5 इकडं पॉइंट दुसऱ्याचं बघून थेरी पॉइंट मांडलेत एक पेजमध्ये आणि मग प्रॉब्लेम निवळ खिचडीच आहे. माझ्याकडे एखादं बुक आहे का, आता बघू दाखवतो तुम्हाला त्याच्या पेजवर काय आहे. इथं नाही, बाहेर असेल बघा. सगळे मिक्स प्रॉब्लेम, काहीच त्याचा ताळमेळ नाहीये की कुठल्या समन, कुठल्या मुळन, कुठल्या विषम संख्या, काहीच घेणं नाही. मग प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना ते कसे करायचे विद्यार्थ्यांनी सॉल्व्ह, ते समजून कसं घ्यायचं, म्हणून एक एक स्टेप अशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचे असते बाळांनो. आता आपण पहिले काय घेतलं, दिलेली समसंख्या आहे, मग खालीलपैकी कोणती विषम कोणती सम हे बघितलं. त्याच्यानंतर आलो याच्यामध्ये लगतची सम, लगतची विषम. आता इथून पुढे गेल्यानंतर आहे ना वेगळ्या टाईपचे प्रॉब्लेम आहेत. चला ए आलंय, बऱ्याच जणांचं ए आलंय. काय करायचं बाळांनो, पहिले सांगा बरं मला. पहिल्यांदा दिलेली संख्याला कुठंच काय बघायचं नाही, संख्येकडे बघायचं आणि दिलेली संख्या डोळे झाकून लिहून घ्यायची. काय दिले, 23 मायनस n. हा, आता पुढचं वाक्य वाचा. पूर्वीची का नंतरची, नंतरची घ्या प्लस घेतलं. आता काय करायचं, आता पुन्हा वापस काय म्हणायचं की बाबा ही दिलेली संख्या काय आहे, सम. 23 कडे बघून ठरवायचं नाही किती विषम आहे म्हणून. पुढं वाक्य वाचायचं, दिले काय, सम, आणि विचारलं काय, सम. बघा सम दिले, समच विचारले, सम दिले, समच विचारले. मग काय करायचं, भानगड दोनची, संपलं. आता काय करायचं बाळांनो, संख्या संख्या बाजूला घ्या. 23 प्लस आहे, 2 पण प्लस आहे, बाजूला बाजूला घेतलं. पण यनचं काय आहे, तर ते मायनस आहे. मग आता सांगा 23 आणि 2 किती होतात, 25, मायनस काय, यन, म्हणजे 25 मायनस यन आले. आता बघा कुणीकडं, पर्यायाकडं. काय करेक्ट आहे, तर 25 मायनस यन पाहिजे, म्हणजे पहिलं करेक्ट आहे. अगोदर बघितलं की मग घोळ घालता तुम्ही. आलं लक्षात, ओके. चला पुढे नोट करा फास्ट. आता सगळ्यांचं आलं बघा. म्हणजे हे ना, हे अशा पद्धतीचं सर्वांना जमायला. हा चुकू द्या, स्टार्टिंगचे 2-3 प्रॉब्लेम चुकतात माहिती आहे. एकदा समजेपर्यंत समजले की नो प्रॉब्लेम. ठीक आहे, ओके. या पुढे झालं. आता बाळांनो पुढचा क्वेश्चन. हा, आता हे झालं तुमचं लगतचं. आता जो पुढचा प्रश्न आहे, तर आपल्याला काय बघायचं, क्रमाने येणारी क्रमागत सम विषम संख्या. म्हणजे काय, एक मी एक्झाम्पल सांगतो, लिहू नका हे. पहा, समजा तुम्हाला म्हटलं 25 या संख्येनंतरची, आता बघा 25 या संख्येनंतरची क्रमाने येणारी 10वी विषम संख्या कोणती, असं विचारतंय. आता हे लगतची विचारली का यानं, नाही विचारली. काय विचारलंय, 25 या संख्येनंतरची क्रमाने येणारी 10वी विषम संख्या. यानं लगतची म्हटलं का, 25च्या बाजूची कोण आहे, नाही, लगतची संपलं. आणि जे भानगड वर्ड यूज केला ना आपण, ते कोणासाठी आहे, लगतच्यासाठी आहे. म्हणजे जिथं तुम्हाला नोट पाठ करण्याची गरज नाही, म्हणून मी ते भानगडच्या पद्धतीनं शिकवलं. ठीक आहे, यस, ओके. मग आता या टाईपमध्ये या प्रकारचे प्रश्न विचारतात. मग या प्रकारच्या प्रश्नांमध्ये काय करायचं, आता बघा काय करायचं, या सांगतो तुम्हाला प्रश्नांमध्ये. बरं, पहिले हाच प्रॉब्लेम सॉल्व्ह करूत का, या इकडे लिहू नका. काय करायचं पहा, सेम दिलेली संख्या लिहा 25. नंतरची म्हटलंय, चला प्लस करा, केली. आता इथं डायरेक्ट तुम्हाला ते 10 ऍड नाही करायचं बाळांनो. कितवी विचारले, 10वी, तर याच्यात दुप्पट करायचं. 10च्या दुप्पट काय असतं, 20, किंवा मी इथं लिहितो 10 गुणिले 2, दुप्पट करायचं. ठीक आहे, याच्यात मी आता पुढे नोट लिहून देईन तुम्हाला की बाबा दिलेली संख्या काय आहे, विषम, विचारली काय, विषम, मग फक्त दुप्पटच करायचं. ओके. आणि जर समजा दिलेली संख्या सम असेल आणि पुढे विषम विचारले, किंवा विषम असेल आणि पुढे सम विचारले, तर मग या दुपटीतून 1 वजा करायचा, 20 मायनस 1 करायचं. पण इथं करायचं का नाही, का दिले पण विषम, विचारले पण विषम. ठीक आहे, मग काय आलं हे पहा. आता 25 प्लस हे 20 करा, म्हणजे याचा अर्थ 45. हे असं एवढं सोपं आहे. आले. हा, पण कधी कधी याच्यात एक्स, वाय, एन, बी, पी असं पण येतं, कधी कधी संख्या येतात. ठीक आहे ना, ओके. चला मग आता आपण काय करू, या टाईपच्या याच्यात पहिले प्रॉब्लेम घेऊत, मग मी तुम्हाला नोट लिहून देईन की या दुपटीतून 1 वजा कधी करायचा.
है ना, या दुपटीतून एक वजा कधी करायचा ते मी नोट लिहून देईन. ठीक आहे, चला आता प्रॉब्लेम कडे बरं. लिहायचंय का हा प्रॉब्लेम? विषम संख्या कोणती असं विचारलंय. लिहायचं तर लिहू शकता, नो प्रॉब्लेम. विषम संख्या कोणती? चला, हा बुकमध्ये आपल्याला हे असं प्रॉपर दिलेलं नाही. बुकमध्ये हे आपल्याला या पद्धतीचं दिलेलं नाही. ठीक आहे, बुकमध्ये निवळ खिचडी करून टाकली. ते ना शिक्षकाला सुधारायलंय की बाबा ह्याचा कसं म्हणजे शिकवायचं काय, सुरू कुठून करायचं शिकवायला, हे ना शिक्षकाला कळालं ना त्या विद्यार्थ्याला कळणार चाललंय. म्हणून काय म्हटलं तुम्हाला की याला असं ॲनालिसिस करून याचे तुकडे तुकडे करून एक 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 तुकडा अभ्यासायचा असतो. आता जेव्हा हा चॅप्टर कंप्लीट होईल ना त्याच्यानंतर तुम्ही काय करा, एखादं बुक बघा आणि त्या बुकमध्ये पहिल्या पेजवरचा पहिला प्रॉब्लेम बघा. प्रॉब्लेम कोणता आहे, थेरी पॉइंट काय आहेत. ओके, चला या डन. आता पहा पुढे, फास्ट हो द्या. आता इथं काय म्हटलंय बाळांनो, पहा 50 या संख्येनंतरची क्रमाने येणारी क्रमागत 7वी समसंख्या कोणती? लगतची आहे का? नाहीये. ही लगतची आहे का? नाहीये. चला मग, हा तुम्ही पहिले प्रॉब्लेम नोट करा. या पद्धतीनं बाळांनो जेव्हा तुम्ही भविष्यामध्ये नीटचा किंवा JEEचा जेव्हा अभ्यास करता, मग त्यात ते फिजिक्स म्हणजे सायन्स असेल किंवा मॅथ्स असेल, या पद्धतीनं जर त्याचा अभ्यास केला ना, तुम्हाला सांगतो मार्कच जाईना. कुठेच मार्क तुमचा कटत नाही, कुठंच आउट ऑफ मार्क्स मिळतात. पण असं स्टडी करावा लागतो. लक्षात, हा म्हणून रेग्युलरचा सुद्धा कुठं क्लास करत असाल तुम्ही, काही करत असाल ना, तर बाळांनो जसं पुस्तकात दिलं ना त्या पद्धतीनं ते शिकत असाल आपण, तर त्याचा काहीच फायदा नाहीये. हा त्याला थोडंसं व्यवस्थित प्रॉपर पद्धतीनं मांडणी करून शिकलो तर त्याचा फायदा होतो आपल्याला. चला या, आता बघा इथं काय आहे, दिलेली संख्या तुमची काय आहे, 50. मी काहीच बघितलेलं नाही अजून की प्रश्नात दिलेली संख्या, तेवढं सोडलं तर बाकी काहीच बघितलं नाही ना, ऑप्शन बघितलं ना काही बघितलं. ठीक आहे, हा आता 50 दिलेली संख्या लिहिलं, नंतरची म्हटलंय प्लस करा. लगतची थोडं ना म्हटलं, आता आता कुठली तरी पुढची म्हटलंय. बर, याच्यानंतरची स्टेप काय माहितीये, कितवी विचारले, 7वी विचारले, याच्या दुप्पट करा. 7 गुणिले 2. बर, तुम्हाला दिलेली 50 काय आहे, सम, आणि विचारले पण काय, सम. बरोबर आहे. मग समजा दिले पण सम, विचारले पण सम, किंवा दिले पण विषम, विचारले पण विषम, तर येथपर्यंतच कॅल्क्युलेशन करायचं. ह्याच्यातून दुपटीतून एक वजा करायचा नाही. ठीक आहे, ओके. मग चला या, हा 50 प्लस 14 काय तर बाळांनो 64. हे आपला आन्सर करेक्ट आहे. ऑप्शन फर्स्ट बरोबर आहे, ऑप्शन फर्स्ट. चला अजून पुढे, फास्ट हो द्या. आलंय, डन, ओके. चला पुढे आता. यस, बघा आता वापस पुन्हा त्याला. आता मी तुम्हाला जर विचारलं असेल तर तिथं नोट लिहून देईन मी ते, किंवा या प्रश्नाला मी नोट लिहून देईन. पुढं काय करायचं, पहिले प्रश्न लिहा. काय म्हटलंय बरं, बी या विषम संख्येनंतरची क्रमाने येणारी क्रमागत 15वी विषम संख्या कोणती? मला दिलेली संख्या काय आहे, बी. मग मी लिहिलं बी, दिलेली संख्या बी. ओके, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, हा नंतरची विचारलं का, हो, मग प्लस करा. बाळांनो पूर्वीचं विचारलं तर मायनस करायचं. बरं, नंतरची विचारली प्लस करा, पूर्वीची विचारली तर मायनस करा. ओके, आता नंतर काय म्हटलंय पहा, बी या विषम संख्येनंतरची क्रमाने येणारी क्रमागत कितवी म्हटलंय, 15वी. चला 15च्या दुप्पट करा, 30 केलं. ठीक आहे, आता बघा दिलेली संख्या तुम्हाला काय आहे, विषम, आणि विचारलं पण काय तुम्हाला, विषम. मग दिले पण विषम, विचारले पण विषम. सारखं सारखं असेल तर इथपर्यंतच कॅल्क्युलेशन करायचं है ना. सारखं सारखं असेल तर फक्त दुप्पट करायचं, त्या दुपटीतून एक वजा करायचा नाही बाळांनो. जर वेगळं वेगळं विचारलं तर दुपटीतून एक वजा करायचं. मग पहा आता बी प्लस काय आलं, 30. हे आपला आन्सर. काहीच बघायचं नाही. मग आता ते 30 प्लस आहे, मायनस आहे, विषम आहे, सम आहे, काहीच बघायचं नाही. हे कुठं दिसतंय बघायचं, ते आपला आन्सर. याच्याकडे बघून ठरवायचं नाही की हे सम आहे का विषम आहे, कारण या बी ची किंमत आपल्याला माहित नाही काय आहे. बी ची किंमत 5 असेल तर हे 35 होत आहे, मग 35 म्हणल्यानं विषम आहे है ना, माहिती आहे का, नाहीये. त्याच्यामुळं
जसं तुम्हाला दिसतं ऑप्शन आलेलं उत्तर ते टिक करायचं. चला पुढे. हा, तुम्ही प्रश्न फास्ट नोट करा बरं. चला आता इथं बघा काय आहे. मला एकदा 1 मिनिट मला चेक करू द्या. विषम दिलेच ना आहे पुढे. चला या. बघा आता इथं काय करायचं सांगा आता. कालची बेरीजवाले क्वेश्चन लक्षात ठेवा, त्याचा सराव करा बरं. हा ना, नैसर्गिक संख्यांची बेरीज, त्याच्यात 2 प्रकार, 1 पासून सुरू होणारी, मधातच कुठतरी सुरू होणारे. समसंख्यांची बेरीज, त्याच्यात 2 पासून सुरू होणारे पहिला प्रकार, दुसरा प्रकार काय, मधातच कुठतरी सुरू होणारे. तिसरं विषम संख्यांची बेरीज, कुठून सुरू होतात, 1 पासून, मग 1 पासून सुरू होणाऱ्या, आणि दुसरा प्रकार कुठला येतो तर मधात कुठतरी. म्हणजे प्रत्येक याचे 2-2 प्रकार आहेत. राईट. त्याच्या अगोदर एकूण नैसर्गिक संख्या कसं काढायचं, एकूण समसंख्या कसं काढायचं, एकूण विषम संख्या कसं काढायचं, हा पार्ट. त्याच्या अगोदर थेरी पॉइंट. चला डन. ओके. काय आलं बघा आन्सर. m+13 या संख्येनंतरची, पण ती कोणती संख्या आहे, समसंख्या दिले. आता तुम्ही म्हणसाल सर 13 काय सम आहे काय, 13 कडे बघायचं नाही, 13 कडे बघायचं नाही. चला त्याच्या बाजूला m बसलाय, तो m काय माहितीये का आपल्याला, नाही माहित. चला मग बरं आता काय येतं पहा. तर m+13 ही तुम्हाला दिलेली संख्या आहे. m+13 ही तुम्हाला दिलेली संख्या आहे. ठीक आहे. यस. ओके. बर. आता याच्यामध्ये तुम्हाला नंतरची विचारलं का पूर्वीची, नंतरची. चला करा प्लस. हे नंतरच्या साठी प्लस आहे बरं बाळांनो, ते काय आपल्याला प्रश्नामधल्या संख्येत दिलेलं नाही. हे प्लस कोणतं आहे, नंतरची विचारलं म्हणून प्लस. बर. कितवी विचारलं, 11वी. चला दुप्पट करा. 11च्या दुप्पट 22. दिले काय तुम्हाला, सम. विचारले काय तुम्हाला, 11वी सम. सम दिले, समच विचारले, मग इथपर्यंतच कॅल्क्युलेशन करायचं. चला m+13 + 22. मग आता m प्लस किती आहे तर बाळांनो बघा बरं. हा बघा, m+22 आणि 13 35 होतात. 22 आणि 13 35 होतात. मग m+ तुमचं ऑप्शन काय आलंय, बी कसं आलं बेटा. आयत महाराज तुम्हारा ऑप्शन सेकंड कैसा क्या आ गया, काय केला असन तू. ओ तर काय येतं m+35. आता बघा कुठं आहे ऑप्शन लास्ट, संपलं. ठीक आहे. चला पुढे अजून. आता महत्वाचा क्वेश्चन. हा पुढचा जो क्वेश्चन येतोय तो महत्वाचा. वेदांत बेटा सेकंड कसं आलं तुझं. कार्तिक बेटा m+26 कसं आलं. या संख्येच्या याच्या दुप्पट करायचं म्हटलं ना, मग ते आलं 22. 22 आणि 13 35 होतं ना. हा चला अजून चुकू द्यायचे नाहीत प्रश्न. हा आता इकडे या. आता मात्र इथं तुम्हाला मी नोट लिहून देईन काय आहे ते. पहा पहिले प्रश्न नोट करा तुम्ही. पहिले प्रश्न नोट करा. आले, झालं लिहिणं. बरं आता पहा बाळांनो, दिलेली संख्या लिहा, m लिहिली. बर. आता याच्यामध्ये काय करायचं पहा, एवढी संख्या दिली, नंतरची विचारलं प्लस करा, केली प्लस. बर. कितवी विचारलं, 14वी. चला त्याच्या दुप्पट करा, 14 × 2. आता बाळांनो इथं महत्वाचा कन्सेप्ट येतो का बघा. तुम्हाला दिलेली संख्या काय आहे, विषम, आणि विचारलं काय, कुठे गेलं ते, विचारलं काय, सम. दिले विषम, विचारलंय सम. मग अशा वेळेस, किंवा सम देईल विषम विचारलं, अशा वेळेस या दुपटीतून 1 वजा करायचा. म्हणजे पहिले दुप्पट करा मग 1 वजा करा. चला m+, 14 दोन्ही 28 मधून 1 गेला 27. मग हे तुमचं आलं आन्सर फायनल. म्हणजे उत्तर काय आलं, m+27. शाबास, बऱ्याच जणांचं आलंय, बऱ्याच जणांचं म्हणजे सगळ्यांचं झालंय. करेक्ट. यस. ओके. मग बाळांनो इथे लिहा नोट. काय, समजा तुम्हाला सम दिलं आणि विषम विचारलं, किंवा विषम दिलं आणि सम विचारलं, तरच तुम्ही काय करायचं, दुपटीतून 1 वजा करावा. दुपटीतून 1 वजा करावा, वजा करावा. ओके.
आणि वाटलंच तुम्हाला गरज पडली तर मी खाली एक लिहून देतो. समजा समसंख्या आहे आणि पुढे तुम्हाला समच विचारली किंवा विषम संख्या आहे आणि तुम्हाला विषमच विचारली तर बाळांनो दुपटीतून एक वजा करू नये. दुपटीतून बघा एक वजा करू नये. एक वजा करू नये. ठीक आहे. हा महत्वाचं आहे. वरचं पण लिहायचं तर खालचंही लिहू शकता सोबत त्याच्या. आलं लक्षात. दुपटीतून एक वजा करू नये. किंवा सारखं सारखं असेल तर आणि वेगळं वेगळं असेल तर काय करायचं दुपटीतून एक वजा करायचा. महत्वाचं आहे बरे. मग आता इथं काय दिलं बघा. यम काय विषम संख्या आणि विचारलं काय समसंख्या. वेगळं वेगळं होतं. मग मी काय केलं बघा दुप्पट केलं. 14 दूनी 28. 28 मायनस 1 करा 27. मग तुमचं उत्तर आलं यम प्लस 27. आलं लक्षात. ओके चला एवढं लिहिलं असेल तर डन बोला आणि जाऊ पुढच्या प्रॉब्लेमकडे. आता किती वाजले तर वेळ आहे अजून 5 मिनिटं. चला बाळांनो काहीच वेगळं नाही रे भविष्यामध्ये. काहीच वेगळं नाही स्पर्धा परीक्षांमध्ये. हेच आहे हेच. तुम्हाला मी प्रूफ सहित दाखवेल उद्या वाटल्यास. किंवा ज्या क्लास 3चे पद येतं क्लास 2 क्लास 3चे पद आहेत ना तर त्यांना हेच प्रश्न आहेत. काही वेगळं नाही आहे. ठीक आहे. चला या झालं का तुमचं लिहिणं. बर डन. ओके डन. बाळांनो कोणाचं लिहायचं बाकी असेल काही झालं असेल ना तर लेक्चर संपल्याच्या नंतर एक 15 ते 20 मिनिटांमध्ये हे लेक्चर तुम्हाला रेकॉर्डिंगमध्ये दिसत असतं. लेक्चर संपल्याच्या नंतर लाईव्ह लेक्चर रेकॉर्डिंगमध्ये 15 मिनिटात येतं. तर ते तुम्ही तिथेही बघू शकता. ठीक आहे. या इकडं आता मला सांगा झालं आता जवळ आले. बघा बरं हे तुम्हाला काय दिलं बाळांनो. आता मी डायरेक्ट दुपटीतून एक वजा करणार. आता मांडणार नाही तिथं. पहा सी डिवायडेड बाय 3 दिले. दिलेली संख्या काय सी डिवायडेड बाय 3. या संख्येनंतरची करा प्लस. सी मध्ये प्लस नाही करायचं बरं. आता ही एक संख्या आहे याच्यात प्लस करायचं म्हणजे असं प्लस करायचं. बर पुढे काय म्हटलंय क्रमाने येणारी 20वी. आता 20च्या डबल करा. 20वी म्हटलंय 20च्या डबल. 20 गुणिले 2 काय येतं 40 आणि हे 40 आणून इथं मांडा. आता महत्वाचं काय बघा दिलेली संख्या काय आहे सम. विचारले काय विषम. मग दुपटीतून एक वजा करा. मग एक स्टेप मी पुढे लिहितो सी डिवाइड बाय 3 आणि पुढे काय प्लस. हा हे करणार तुम्ही 39. आता एक करेक्शन करा बाळांनो. हे जे आहे ना हा एक करेक्शन करा. करेक्शन असं की इथं 117 आहे. हे काय आहे 117 आहे. इथं पण 117 आहे बाळांनो ते. ठीक आहे ना. या आता मागचं कळालं नाही वापस सांगतो. पहा आता इथं कॅल्क्युलेशन करताना बाळांनो काय करायचं हे दुपटीतून एक वजा का केलं कारण एक तुम्हाला दिलेली होती सम विचारली विषम. मग आता बघा इथं तुम्हाला तिरपा गुणाकार असं तुम्ही सॉल्व्ह केलेत का प्रश्न. बघा बरं काय करतो याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन करतो प्लस हा करतो. 3 दोन्ही 6 6 प्लस 3 9 आणि भागाकारात जे असेल ते जसे असतं तसं लिहितो छेदस्थानचं. यस ओके. हा मग आता मला सांगा 3 आणि 39 यांचा गुणाकार करा बाळांनो 117 येतो. आणि सी तुम्हाला त्यात मिळवायचे म्हणजे सी प्लस 117 आणि भागिले काय 3 हे असं असेल याचं कॅल्क्युलेशन. थोडंसं एक ॲडव्हान्स लेवलचा एक प्रश्न होता हा. ठीक आहे. हे काय होता थोडासा एक ॲडव्हान्स लेवलचा प्रश्न होता. म्हणजे फक्त सी देण्याच्या ऐवजी सी डिवाइड बाय 3 केलं त्यानं. आलं लक्षात. आता मी मागचं एकदा वापस सांगतो. करेक्शन काय करायचं होतं 1 1 म्हणजे 117 करायचे तिथं. आले ओके. हा बर जाऊत मागे. मग हा पर्याय कुठं आहे बघा सी प्लस 117 हे इथं आहे. अरे ये कसं बी कसं आलं तुझं कार्तिक बेटा मायनस नाही येत. हा 40 मायनस 1 39 मग याच्यात प्लस 39 केलं. ठीक आहे. चला मागच्याकडे या बरं. कोणास तरी मागचा क्वेश्चन नाही जमला या इकडे पाहत. हा दिलेली संख्या लिहिली काय होती यम मग एम लिहिली. काय म्हणलंय नंतरची मग घ्या प्लस. कितवी म्हटलंय 14वी. चला याच्या दुप्पट करा 14 याच्या दुप्पट करा. ठीक आहे. मग आता बाळांनो बघा यम काय दिले तुम्हाला विषम आणि विचारले काय तुम्हाला सम.
म्हणजे सम दिले विषम विचारले किंवा विषम दिले सम विचारले, असं जर वेगळं वेगळं असेल तर दुपटीतून एक वजा करा. 14 दोन्ही 28 मायनस 1 करा, म्हणजे उत्तर काय आलं हे 28 मायनस 1 27. मग एम प्लस पुढं काय 27. कळालं कधी मायनस करायचं 1 आणि कधी नाही करायचं. ओके यस. चला पुढे आता आले. हा आता या प्रश्नाकडे या. 100 या संख्येपूर्वीची काय म्हटलंय 100 या संख्येपूर्वीची हा क्रमाने येणारी क्रमांक 7वी विषम संख्या कोणती. पहिले स्टेप बाय स्टेप चला. आता बोला मला सांगा 100 संख्या दिलेली आहे हो, आणि 100 तुम्हाला कळतं की बाबा सम आहे का विषम आहे, याच्यात कुठे एक्स वाय एम बी काय आहे का नाही. मग 100 ही सम आहे. बर पूर्वीची म्हटलंय मायनस करा, पूर्वीची म्हटलंय मायनस करा. कितवी म्हटलंय 7वी. चला दुप्पट त्याची करा 7 गुणिले 2 7 दोन्ही 14. ठीक आहे. आता महत्वाचं -1 करायचा का नाही बघा. दिलेली संख्या सम आहे, ही काय 100 म्हणजे काय सम, आणि तुम्हाला विचारलं काय विषम. सम दिले विषम विचारले, मग दुपटीतून एक वजा करा, दुपटीतून एक वजा करा. आलं लक्षात. यस. मग आता काय करायचं पहा 100 मायनस 7 दोन्ही 14 मायनस 1 13. मग हे 13 किंवा तुमच्या तुम्ही डोक्यात कॅल्क्युलेशन करून डायरेक्ट संख्या मांडू शकता. बरं 7च्या दुप्पट करा 14 14 मायनस 1 13. मग इथं डायरेक्ट 13 मांडू शकता. हे मायनस कशाचं आहे पूर्वीचं म्हणून, हा पूर्वीची विचारली म्हणून. मग हे काय आलं बाळांनो यांची वजाबाकी केली तर 87. मग 87 पर्याय कुठं आहे 2 नंबर. हर्ष 1 नंबर कसा आला तुझं 7 दोन्ही 14 14 मायनस 1 करायचं आहे, -2 नाही करायचं. बरं हा ओके यस. आज मी तुम्हाला 2 प्रकारचे प्रॉब्लेम सांगितले, एक लगतची आणि एक नंतरची किंवा पूर्वीची. ओके हा अजून मला वाटतं एक प्रॉब्लेम राहिलाय, हा एक राहिलाय लास्ट वाला. सांगा आता हे काय येईल. हा एवढा प्रॉब्लेम घ्या मग थांबूत आपण. चला दिलेली संख्या लिहा. काय दिलं x पुढे काय दिलं बघा. हा तर प्लस 42 दिलेली संख्या लिहा. लिहिली. हा झालं क्लास संपलाच आता. x प्लस 42 ही दिलेली संख्या पूर्वीची म्हटलं का हो, मग करा मायनस साईन. लिहिलं. बर हे मायनस साईन कशाला पूर्वीचं. कितवी म्हटलंय 12वी. मग 12च्या दुप्पट करा बरं. 12 गुणिले 2 24. मनातल्या मनात पण करू शकता आणि डायरेक्ट मांडू शकता 24. आता मला सांगा दिलेली संख्या काय आहे विषम, विचारली पण काय विषम. मग दुपटीतून एक वजा करायचा का नाही करायचा. मग हे असं तर x प्लस 42 आणि 12 दोन्ही 24 याच्यात -24 होईल. मग आता पहा 42 मधून बाळांनो पहिले 20 काढा 22 उरले, 22 मधून 4 काढा 18 उरले. आता मला सांगा दोघांचे चिन्ह वेगळे वेगळे, यांची वजाबाकी करावं लागेल. 42 आणि 24 ची वजाबाकी 18. मोठं कोण दोघांपैकी 24 का 42. 42 त्याचं चिन्ह काय प्लस. मग हे प्लस आलं x प्लस 18 आले. यस ओके हा तर x प्लस 18 वालं तुमचा आन्सर असेल. बघा किती सोपं आहे, एकदम साधं सोपं आहे. फक्त याला स्टेप बाय स्टेप मांडावं लागतंय तुम्हाला है ना. म्हणून तुम्हाला हा चॅप्टर करताना कुठल्याही बुकचा वापर करायचा नाही. थेरी पॉइंट हे वाचायचे नाही बुकमधून, कारण तिथं सगळी खिचडी दिलेली आहे. तुम्हाला ते नाही कळणार, ते गोंधळ होऊन जातो, कन्फ्यूज होऊन जातं. आलं लक्षात. ओके चला मग आज टाइम जास्त झाला बघा 3 मिनिटं. थँक्यू. ओके चला थांबूत मग इथे बाळांनो. यस आणि ते मगाच सांगितलेलं तुम्हाला काय शेअर करायला इतरांना सांगायला विसरू नका. ओके चला. आणि जेवढे मुलं आहेत ना क्लासमधले तुमचे मित्र तरी सगळ्यांनी परीक्षा द्यायला पाहिजे, पण तुमच्या ओळखीचे तुमचे ऐकत असतील तर त्यांनी, कारण ही परीक्षा देणं म्हणजे आपलं फ्युचर ब्राईट करणे बाळांनो. कारण याच्यामध्ये जर आपण सिलेक्शन झालं ना तर CBSE लेवलचं एज्युकेशन आपल्याला 12वी पर्यंत फ्री मिळतं बाळांनो, फ्री. त्याची कॉस्ट आज आपल्या आईवडिलांना जर 12वी पर्यंत शिक्षण करायचं असेल तर 10 लाख रुपये खर्च येतो. त्याच्यामुळे आपले तेवढे पैसे वाचतात. ओके चला थांबू तिथे. ओके डन. चलो गुड नाईट. ओके बाय. थँक्यू.